नमस्कार, प्रणाली झोन किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे नॉनव्हेज रेसिपी, थोडी जरा वेगळीच रेसिपी आहे, कोलंबी क्रॉकेट्स। ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचे, तसेच तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचे, ऑलवर सेट करायचे, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कोलंबी धुवून घेतलेली आहे, आता ती आपल्याला साफ करायची आहे, ते कवर काढायचं आहे त्याचं। त्यानंतर ती 7 ते 8 वेळा परत स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डोकं काढायचं आहे, त्यानंतर हे कवर काढून घ्यायचं आहे। अशी आपल्याला कोलंबी साफ करून घ्यायची आहे। आतमध्ये जर काळा धागा असेल तर तो काढून घ्यायचा आहे, असा काळा धागा असतो। कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 7 ते 8 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालूया, 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे, 1 चमचा आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। दोन बटाटे उकडून कुस्करून घेतलेले आहेत, 2 ब्रेडचा चुरा करून घेतलेला आहे, 2 चमचे मैदा पेस्ट करून घेतलेले आहे, 2 अंडी फेटून घेतलेली आहेत आणि इथे 2 चमचे बटर घेतलेलं आहे। थोडंसं असं मेल्ट करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मिरी पूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपण कोलंबीला पण मीठ लावून घेतलेलं आहे। थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ही कोलंबी, तुम्ही मसाला लावून फ्राय पण करून घेऊ शकता। ही कोलंबी थोड्या कमी प्रमाणात फ्राय करून घ्यायची आहे। मी आता अशीच घेतलेली आहे आणि बटाट्याचं सारण असं लावून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे असं हे बनवून ठेवूया आपण एका साईडला. अशा प्रकारे हे सगळे रोल मी करून घेणार आहे. असे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण ते सर्वात प्रथम मैद्याच्या बॅटरमध्ये डीप करायचे आहे. त्यानंतर अंड्यामध्ये, नंतर ब्रेड क्रम्स मध्ये, तेल गरम करत ठेवलेलं होतं, गरम झालेलं आहे. आता आपण हे त्यात सोडायचे आहे. आता आपण दुसऱ्या साइडने फ्राय करून घेऊ. अगदी मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे. मंद आचेवरच फ्राय करून घ्यायचे आहे. जर मोठ्या आचेवर आपण फ्राय करून घेतले तर कोलंबी आतून कच्ची राहील. लालसर गोल्डन कलर असा आलेला आहे. छान पैकी फ्राय झालेले आहेत, कुरकुरीत एकदम. आपण काढून घेऊ. मस्त छान कोलंबी क्रॉकेट्स बनलेले आहेत. नक्की करून पहा. खरंच छानच आहेत ते. टेस्टला करून पाहायचे आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या
चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.